हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता तिसरी भाषा गणित पेपर क्रमांक 241 या संपूर्ण पेपरचं आपण संपूर्ण प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन पाहणार आहोत. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे आपण बारकाईने समजून देणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 241 विषय भाषा गणित. पहिला जो प्रश्न असतो तो उत्तरावरती आधारित असतो. हा उत्तर आपण मोठा करून पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा बारकाईने वाचायचा असतो. प्रत्येक प्रश्न पर्यायासह व्यवस्थित वाचायचा असतो आणि मग उत्तरापर्यंत पर्यायी पद्धतीने जायचं असतं. आपण सर्व दिवसभर काबाड कष्ट करीत असतो. दिवसभर काबाड कष्ट केल्याने आपण थकून जातो. दिवसभर कष्ट करून आलेल्या या थकव्यामुळे आपण रात्री गाढ झोपून जातो. माणसाप्रमाणे गुरे, वासरे, पशु पक्षी हे देखील रात्री झोप घेत असतात. रात्री गाढ झोप गेल्यामुळे आपण सकाळी ताजेतवाने होऊन उठतो. दिवसभर आलेला थकवा नाहीसा होतो. माणसाप्रमाणे झाडे सुद्धा सकाळी टवटवीत दिसतात. पहा, आपलं जे घड्याळ आहे शरीराचं ही सूर्यावरती चालू असतं. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला खूप कंटाळा येतो, थकवा येतो, मग आपण झोपी जातो. झोपून गेल्यानंतर जेव्हा सकाळी सूर्य उगवतो त्या अगोदरच आपलं शरीर जागं होतं आणि सकाळच्या वेळेला आपण खूप ताजेतवाने होतो, फ्रेश होतो. तर आपण याच्यामध्ये प्रश्न पहा, आपण रात्री गाढ झोपून जातो का? कारण तर आपण दिवसभर काबाड कष्ट केल्याने आपण थकून जातो. आता तुम्हाला मुलं आम्ही कुठं कष्ट करतो? अहो, तुम्ही अभ्यास करता, हा देखील एक प्रकारचे कष्टच आहेत ना. दिवसभर काबाड कष्ट केल्यामुळे आपण झोपून जातो. त्यामुळे तरी पर्याय क्रमांक 1. पुढे झाडे सकाळी उठल्यावर आपल्याला कशी दिसतात? पशु पक्षी, माणसं, मुलं बाळ सर्व, त्याबरोबर झाडे देखील सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजी तवानी टवटवीत. आता या पद्धतीने पहा, ताजी तवानी आहे, टवटवीत आहे. मग इथं उठल्यानंतर सकाळी उठल्यावर झाडे कशी दिसतात? सकाळी ताजी तवानी होऊन आपण उठतो, झाडे ताजी तवानी होते. दिवसभर आल्या थकवा नाही झाला. माणसाप्रमाणे झाडे सुद्धा सकाळी टवटवीत दिसतात. माणसं, पशु पक्षी, प्राणी ताजेतवाने होतात, तर झाडे टवटवीत दिसतात. तर काय पाहिजे? सकाळी झाडे सकाळी उठल्यावर आपल्याला टवटवीत दिसतात. ओके, चला पुढील प्रश्न पहा. कविता आहे, कवितेवरचे प्रश्न. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. उठलेल्या दर्यातून पिसाळलेली आयाळ घ्यावी. पहा, अर्थ व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित सांगतो. भरलेल्या भिरेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अतिशय खूप अगदी छोट्या याच्यामध्ये खूप मोठं सांगितलं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पण घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय होतं पहा, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देण्याचे हात कापून घ्यायचे नाही, तर त्याची देण्याची जी दानत आहे ही दानत घेणाऱ्याने पण घ्यावी आणि त्याने देखील दुसऱ्याला द्यावे. उसळलेल्या दर्यातून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याला काय होतो? प्रचंड लाटा येतात वेगाने. पिसाळलेला दर्या असतो, त्याकडनं ते लाटा आहेत. त्या लाटानुसार काम कसं करायचं तर पिसाळलेल्या दर्यासारखं. भरलेल्या भीमा नदीकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देणाऱ्याची देण्याची दानं ही घेणाऱ्याने घ्यावी. म्हणजे तो स्वभाव गेला. उसळलेल्या दर्याकडून काय घ्यावे? उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. आयाळ म्हणजे सिंहाचे केस असतात, तसं दर्याची म्हणजे समुद्राकडून काय घ्यावी तर पिसाळलेली आयाळ घ्यावी. पुढील प्रश्न पहा. घेणाऱ्याने देणाऱ्याकडून असे कवीला वाटते पहा.
काय वाटते बाल? घेणाऱ्याने देणाऱ्याकडून काय घ्यावे असे कवीला वाटते. तर घेणाऱ्याने देणाऱ्याकडून एक दिवस त्याचे देणाऱ्याचे हात घ्यावे असे इथं कवीला वाटत असत. चला पुढील प्रश्न पहा. 5 ते 7 रिकामी जागा भरून सुसंगत वाक्याचा परिचय करायचा आहे. टिंबटिंब हा प्राणी माणसाला उपयोगी पडणारा पाळीव प्राणी आहे. टिंबटिंब हा इतर शब्द राहून गेलेला आहे. टिंबटिंब इथं काय पाहिजे? टिंबटिंब हा प्राणी माणसाला उपयोगी पडणारा पाळीव प्राणी. आता कुत्रा आहे, गाढव आहे, बैल आहे, गाई सगळीच आहे. मी तर उत्तर लिहू शकत नाही. आपण पुढे त्याचं उत्तर असणार आहे. खाली पर्यंत योग्य पर्याय शोधा. टिंबटिंब हा आमचा या ठिकाणी थोडस पुढे मागे झालेलं आहे. हा आमचा टिंबटिंब आहे. तो इथे राहतो, त्याच्या डोक्यावर तुला असतो. ओके, सविता या शब्दाचा समावेश. आता राष्ट्रीय प्राणी म्हणलं, राष्ट्रीय प्राणी वाघ येईल. राष्ट्रीय प्राण्यांचा राजा म्हणलं तर त्या ठिकाणी प्राण्यांचा राजा म्हणलं की सिंह येईल. नंतर राष्ट्रीय पक्षी म्हणलं तर मोर येईल. राष्ट्रीय भाषा आपली हिंदी. इथं आपल्याला लक्षात येत नाही. तो टिंबटिंब येथे राहतो झाडावर, गुहेत, पाण्यात, जाळीत. वाघ म्हणलं तर तो जाळीत राहतो. सिंह म्हणलं तर गुहेत राहतो. पुढं त्याच्या डोक्यावर टिंबटिंब असतं. आता डोक्यावरही वाघाच्या डोक्यावरती असतं, सिंहाच्या डोक्यावरती आयाळ असते. डोक्यावर असते का? मानेल असते आयाळ. तुरा असतो. कुणाला असतो तुरा? मोराला. मग याच्यावरून आपल्याला हा प्रश्न सोडवत जाईल आपल्याला पुढे. मग आता मोर हा आमचा काय राष्ट्रीय पक्षी आहे, प्राणी नाही आहे. तो पक्षी, राष्ट्रीय पक्षी आपला वाघ आहे. नंतर तो कुठे राहतो? मोर झाडावर, गुहे, पाण्यात, जाळी. तर तो झाडावरती राहतो. असं शब्दशः म्हटलं तर तो पक्षी आहे, झाडावर राहतो. पण सगळं तो जास्त झाडावरती नसतो, माळ्या रानावरती असतो. तर तो माळ्या रानावरती राहतो. त्याच्या डोक्यावर तुरा असतो. आता इथं या ठिकाणी पहा 5 ते 7 प्रश्नासाठी म्हणलेलं आहे. आता इथे थोडासा गोंधळ झालेला आहे. थोडासा प्रश्नामध्ये गोंधळ म्हणजे 5, 6, 7 इथे थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर हा उपयोगी पडणारा प्राणी म्हणजे बैल असणार आहे. बैल हा प्राणी माणसाला उपयोगी पडणारा आहे. तो इथं बैल घेतलेला आहे. ओके, बैलावर आधारित कुठला जो परिचय द्यायला पाहिजे होता तो आलेला नाही. इथं खाली प्रति योग्य पर्याय शोधा. गायीचे हंबरणे असतं, कबुतराचं घुमणे असतं, हंसाचा कलरव असतो, म्हशीचे रेखणे असते. यातली बरोबर कोणती आहे? तर कबुतराची घुमणे. गायीचे हंबरणे असतं, हंसाचा कलरव असतो, मोराचा केकार. आपण तिथे पाहिलं होतं का? पुन्हा एकदा आपण वाटलं ते समजून घेऊया. कुणाचं काय असतं का? मोराचा. मोराचा म्हणलं, मोराचा केकार. मोराचा केकार. इथं तर मोराची म्हणलं, मोराची केकावली. मोराची केकावली. आणि इथे जर हंसाचा म्हणलं, हंसाचा, तर हंसाचा असतो त्याला म्हणतात कलरव. हंसाचा काय असतो? कलरव. इथं त्या पद्धतीने बदलले लक्षात घ्यायचं. हंसाचा कलरव पाहिजे होतो. म्हशीचे रेखणे, गायीचे हंबरणे, तर कबुतराचे घुमणे. या ठिकाणी
योग्य पर्याय कबुतराची घोंगडी. कबूतर उत्तर हंसाचा केकाराव दिलेला इथे उत्तर चुकलेलं आहे. कबुतराची घोंगडी असते, हंसाचा कलरव असतो आणि केकाराव हा मोराचा असतो. ओके, केली आपण ती दुरुस्ती. चला पुढे सुसंगत वाक्याचा परिचय आपला झाला. हा आमचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तो झाडावरती राहतो. आता इथं माळारानावरती राहतो. माळारान नाही पर्यायामध्ये. त्याच्या डोक्यावरती तुरा असतो. ओके, पुढे सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द. सरिता याचा अर्थ नदी. सरिताचा अर्थ नदी. आम्हाला मुलीचं नाव असतं की उसर नदी, सरिता असतं नाव, परंतु मुलीचे नाव असं असतं. तर ते काय सागर म्हणजे समुद्र आणि फुल म्हणजे सुमन आणि सूर्याला नाव आहे ती सविता. ओके, हे लक्षात आलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांना कोणती उपाधी दिली? रवींद्रनाथ टागोर यांना कोणती उपाधी दिली जाते? गुरुदेव. लोकमान्य टिळकांना दिली जाते. कर्मवीर भाऊराव पाटलांना दिली जाते. नेताजी सुभाषचंद्र म्हणजे पाठ असतं पाहिजे, जनरल नॉलेज आहे. कर या शब्दाचे दोन वेगळे आहेत. कर या शब्दाचे दोन वेगळे. एक सहस्र कर, सूर्याचे सहस्र कर पृथ्वीला भेटायला आले, म्हणजे एक प्रकारे करचा अर्थ किरण असे म्हणतात. करचा हात असा एक आहे. माझे करते ते जुळते हात. आणि कर म्हणजे सारा, टॅक्स. आपण घराचा कर, ही वस्तू बाहेर आणली तर त्याचा कर. तर सहस्र कर या अर्थाने घेतला तर हा सहसा इथे वापरला. तुमच्या लक्षात येणार नाही, 5वी 6वीला वरच्या वर्गात त्या मुलाला सांगतात. हात आणि सारा, इथं वायू वारा. करचा हात वायू वारा होत नाही, पर्यायकट पद्धत वापरा. कर म्हणजे काठ होतं का? शर म्हणजे बाण होतो आणि तीर म्हणजे काठ होतो. भाव दर हे नाही होणार. तर इथं हात आणि सारा या पद्धतीनं इथं बोलतो. उत्तर हात सारा. हत्तीच्या घराला काय म्हणतात? का हत्तीचं जे घर असतं, आता इथं माणसाने बांधलेलं असेल तर ते वेगळं. हत्तीचं जे घर आहे, या हत्तीच्या घराला अंबारखाना असं म्हणतात. हत्तीखाना, अंबारखाना असं म्हणतात. आता इथं पिंजरा, पोपटाचा जो माणसाने तयार केलेला कृत्रिम आहे तो पिंजरा आहे. आणि तो जर नैसर्गिक असेल तर तो झाडाच्या ढोलीमध्ये हा नैसर्गिक पोपटाचा आहे. किंवा आपलं घोबड असतं त्याचंही ढोली असते. पागा हा घोड्याचा असतो. घोड्याचा पागा असतो. घोड्याचा किल्ल्यावरच असतं. जे राहण्याचं ठिकाण ते पागा म्हणतात. आपला सपाटीला किंवा आपण नैसर्गिकपणे राहतो त्या ठिकाणी म्हणजे आपल्या ठिकाणी असतो त्याला तबेला म्हणतात. आणि हा पागा म्हणजे किल्ल्यावरचा घोड्याचा निवासस्थान आहे. उत्तर येणारे इथं हत्तीच्या घराला अंबारखाना म्हणतात. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर वाघाचा बछडा असतो, तर सिंहाचा छाव असतो. पाडस हरणाचं पाडस असतं. शावक पण हरणाचंच असतं. हरणाच्याला पाडस म्हणतात, शावक म्हणतात. बछडा वाघाचा बछडा असतो. छावा हा सिंहाचा असतो. त्याला पुढे समूहदर्शक शब्द पथक बोलायचे. आता पहा, समूहदर्शक वाद्याचा काय असतो? वाद्याचा संच असतो. बँडचे पथक असतं. मंडळांचे याचे मंडळ असतं. मंडळांचं पथक असतं. प्रवाशांचा जथा असतो. या ठिकाणी बँडचे पथक येणार. वाद्याचा संच असतो. समूहदर्शक शब्द. वाद्याचं पथक नाही तर बँडचं पथक. आम्ही लग्नामध्ये बँडचं पथक लावलं होतं. बँडचं पथक बोललं जातं. मंडळाचंही तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. मंडळाचं पथक नसतं.
गणपती मंडळ असेल, शिवजयंती मंडळ असेल, असं असतं. प्रवाशांचा जथा असतो. ओके, चला पुढील प्रश्न पहा. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. हे सगळे पर्याय वापरून पाहिजे आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी दंगा करावा, सार्वजनिक ठिकाणी बोलत बसावे, सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करावा. तर सार्वजनिक ठिकाण म्हणजे उद्यान आहे, एस टी स्टँड आहे, बस स्टेशन आहे, हे सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या मालकीचं याला म्हणायचं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी. खाली वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय निवडा. मनावर घेणे, मी अभ्यासाचे मनावर घेते. मनावर घेणे म्हणजे मनाशी पक्काने विचार करणे, ठाम निर्णय घेणे, मनाशी पक्के ठरवणे. मनावर घेतले मी पहाटे लवकर उठण्याचं, अभ्यास करण्याचं. मनावर घेणे म्हणजे मनाशी पक्के ठरवले. पुढे खाली म्हण पूर्ण करा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाडा, हाती कथलाचा वाडा हे पाठ आहे. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाडा. अशुद्ध शब्द कोणता? हे सगळे शुद्ध शब्द आहेत, त्यातला एक शब्द अशुद्ध आहे. कोणता अशुद्ध शब्द आहे? तर पिशवी, सूर्य, दिवा, पृष्ठभाग. इथं पृष्ठभाग, पृष्ठ नाही, पृष्ठ उच्चार त्याचा भाग पृष्ठभाग. हा जोडून शब्द लिहायचा आहे, पृष्ठभाग. बरोबर आहे. असा फक्त तो वेगळा वेगळा दाखवलेला आहे, तो पृष्ठभाग जोडून पाहिजे, पृष्ठभाग. पुढे पहा. विराम चिन्हासाठी अर्धविराम. अर्धविराम जेव्हा दोन वाक्य जोडली जातात, आणि, पण, परंतु या शब्दाने, पहिलं वाक्य संपल्यानंतर अर्धविराम दिला जातो. अर्धविराम म्हणजे पूर्ण विराम आणि त्याच्या खाली स्वल्प, त्याला म्हणतात अर्धविराम. पर्याय क्रमांक 2 मध्ये दाखवलेला आहे. पहिला पूर्णविराम, पर्याय पद्धत वापरा. तिसरं प्रश्नचिन्ह आहे, हा स्वल्प विराम. इथं पर्यायकडे लगेच आपल्याला उत्तराकडे पोहोचता येईल. लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय. लहान तोंडी मोठा घास हे काय होतं की मोठ्या माणसांमध्ये आपल्याला योग्य ते न शोभेल असे वर्तन करणे, लहान मुलांनी जास्त खाणे, मोठ्या माणसामध्ये बोलणे, आपले काम होईपर्यंत म्हणणं. आपले काम होईपर्यंत म्हणणं म्हणजे काकापुरती आजी, आपण म्हणतो ते कामापुरता मामा. आपल्या योग्य ते शोभेल न शोभेल असं वर्तन करणं. लहान मुलांनी मुलांसारखे विचार करणे. खूप मोठ्या माणसामध्ये जाऊन आपण खूप प्रौढ असल्यासारखं त्यांच्यामध्ये बोलणं योग्य नाही. जे आपल्याला शोभेल असं वर्तन न करणं. ओके, त्याला म्हणतात लहान तोंडी मोठा घास. लहान मुलांनी मोठ्याच्या मध्ये त्यामध्ये भाग घ्यायचा नसतो. ओके. तेजस्वी या शब्दाच्या विरुद्ध सूर्यपान तेजस्वी असतो, आणि त्याच्या विरुद्ध संध्याकाळच्या वेळेला तेवढं तेज नसतं, तेव्हा त्याला तेजही. तेजस्वीच्या विरुद्ध तेजही. मलूल असा पण होऊ शकतो. तेजस्वीच्या विरुद्ध तेजही. पाहिजे सगळ्याचेच पाहिजे. निरर्थक, सार्थक, निरर्थक. देशप्रेमीच्या विरुद्ध देशप्रेमी, उपयोगीच्या विरुद्ध निरुपयोगी. तर पुढे जोड शब्द नसलेला पर्यायातला जोड शब्द नसलेला कोणता? कांदा भाकर, हवामान, तिखट मीठ, जाळपोळ. हवामान हा जोड शब्द नाही. बाकीचे कांदा भाकर आहे, तिखट मीठ आहे, जाळपोळ आहे. इथं हवामान हा जोड शब्द नाही. मीठ भाकर पण आहे, कांदा भाकर आहे फक्त असं नाही. कांदा भाकर, मीठ भाकर हे जोड शब्द आहे. तिखट मीठ आहे, मीठ मिरचा आहे, मीठ भाकर आहे. हे प्रत्येकाचे वेगवेगळे अनेक एकाचे असू शकतात. जाळपोळ हा हवामान हा जोड शब्द नाही. तर पुढे जसे गायीचे हंबरणे तसा मधमाशाचा. गायीचे हंबरणे कसला शब्द आहे? हा शब्द आहे तो आवाजाचा, आवाजाचा शब्द. मधमाशांचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात? गुंजारो. मधमाशांचा गुंजारो, भोंग्याचा गुंजारो. ओके. इथं लगेच भूतकाळ कुणाच असतो? घुबडाचा भूतकाळ असतो, पक्ष्यांचा किलबिलाट असतो, चिमणीचा चिवचिवाट असतो, चिवचिव असतो. ओके. पर्याय पद्धत वापरतात. आंब्याची टिंब या शब्द समूहात समोरच्या शब्दासाठी पर्याय योग्य पर्याय मिळतात. आंब्याची अडी. रास कशाची असते? धान्याची रास असते. कुंज, कुंज.
कुंज, इथं स्वर राहिलेला आहे तिथं कुंज, वेलीचा कुंज असतो, ढीग दगडाचा विटांचा ढीग असतो, आडी येणारे पर्याय क्रमांक 2. तर पुढे 500 अधिक 5 अधिक 0 या विस्तार मांडणीवरून तयार होणारी संख्या, याची बेरीज करा. 26वा प्रश्न, 500 अधिक 5 अधिक 0, आता याची बेरीज करायची एककाची 0 5 0 म्हणजे 5, दशकाची बेरीज करायची 5 0 0 इथं काय नाही म्हणजे 0, शतकाची 5 काय लिहितात 505 पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे प्रश्न घ्या. 700 अधिक 75 बरोबर किती? 700 अधिक 75 याची बेरीज अगोदर करा. 700 अधिक 75 एककाची बेरीज केली 5, दशकाची बेरीज केली 0 7 7 707 775. आता इथं पहा, शे म्हणजे 100 असते, असे 7 आणि वरती 75 आहे, याचे 2 भाग केले तर 50 50चे होतात आणि 4 भाग केले तर 25 25चे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं 2 भाग केले 50 50चे होती. ओके, आता याचे 2 भाग केले, अजून 4 भाग झाले ते 25 25चे. मग आपल्याला 75 आहे म्हणजे 50 हे दोन्ही आणि हे 3 भाग, हे 3 भाग म्हणजे याला काय म्हणतात पाऊण. म्हणजे 700 आणि पाऊणशे, 700 अधिक पाऊणशे, पाऊण म्हणजे 700, तर इथं 800ला पाव घातला, 800ला पाव म्हणून त्याला म्हणतात पावणे 800, त्याला म्हणतात पावणे 800. पुढे बघा, खाली संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असतात, शेवटी कोणती संख्या आहे? संख्या आहे 398, 372, 479, 491, 471. यांचा चढता क्रम लागतो. चढता क्रम म्हणजे काय असतो? संख्या चढत जाणार, म्हणजे पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्याला म्हणतात चढता क्रम. पण यातली सर्वात लहान कोणती? यातली सर्वात लहान शतकावर बघितलं तर इथं या दोघीमध्ये सगळ्यात लहान कोणती? दशकाचं पाहायचं. या ठिकाणी दशकाचं पहा 9 आणि 7, यातली लहान येणारे सर्वात लहान 372, 372, याच्यापेक्षा मोठी 398. या दोन्ही लिहिले आपण. आता याच्यामधली लहान पाहिजे 400 400 400, 7 9 7, या 7 या दोघांमध्ये लहान इथे 9 आहे, एक असं इथे 8, इथं 1, जी या तिघांमधली लहान आहे 471, याच्यापेक्षा मोठी 479 आणि सर्वात मोठी आहे ती 479 लिहिली, 491. मग आपल्याला काय म्हणजे चढत्या क्रमाने लिहिल्या शेवटी कोणती संख्या आहे? आता दुसरा प्रश्न समजून घ्या. सगळ्यात मोठी मी यातली सगळ्यात मोठी तर फक्त आपल्याला शेवटी म्हणजे सगळ्यात मोठी येणार आहे, 491 येणार आहे. त्याच्यामध्ये पर्यायी पद्धतीनं वापरू शकतो, पण हे केलं पाहिजे त्याचं. चला पुढे 29वा प्रश्न, 440 अधिक 44 अधिक 404. हा प्रश्न लिहून घ्यायचा नाही, हा पेपरवरती करायचा आहे. 440 अधिक 44 अधिक 404. त्याची बेरीज करायची, एककाची बेरीज करा. 4 4 0, 4 4 8. दशकाची बेरीज करायची, हातचा काय येत नाही, 0 4 4, 4 4 8, 0 तशीच 8. शतकाची बेरीज करायची, 4 इथं काय नाही, इथे 4 4 4 8. उत्तर काय येणार आहे? 888, पर्याय क्रमांक 3. तर किती नवे 153, म्हणजे माहिती नाही संख्या याला 9 ने गुणतात 153 येतात. पाठ असतील, लक्ष ठेवून पर्याय पद्धत वापरू शकता. किंवा x बरोबर हे गुणिले 9 आहे, तिकडे पाठवले भागिले होते, 153 भागिले 9
9ने भाग लावा, 9 एके 9, 15 9 गेले, 6 राहिले आणि 6 वर 3 घेतले 63, 9 7 63 म्हणजे 17 53 असेल. तर हे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 1000 बरोबर टिंब दशक. आता हा प्रश्न आपल्याला फक्त आठवणच करायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार. प्रश्न क्रमांक 31 आहे. 1000 हजाराच्या घरात 1 लिहा. त्याची जर शतक केली तर काय होईल? 10 शतक. आपल्याला काय विचारलं? दशक. दशकापर्यंत जायचं. दशकापर्यंत जावा. किती होतील? 100 दशक. 1000 म्हणजे 100 दशक. 1000 म्हणजे 1000. 1000 म्हणजे 10 शतक. हे तिन्ही पण आपल्याला आले. तर पुढे पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीतील शिरोबिंदूंची संख्या आयताच्या शिरोबिंदूपेक्षा किती कमी आहे? पहा, ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये शिरोबिंदूंची संख्या किती? शिरोबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र आहेत. किती शिरोबिंदू आहेत या आकृतीला? 3 शिरोबिंदू. या आकृतीला 3 शिरोबिंदू आहे. प्रश्न काय आपला? आयताच्या शिरोबिंदूपेक्षा किती निघेल? आयत पहा, आयत काढा. या आयताला किती शिरोबिंदू आहेत? 1 2 3 4. आयत 4 शिरोबिंदू. 4 शिरोबिंदू. आपल्याला काय मिळाले? या आकृतीला आयतापेक्षा किती शिरोबिंदू कमी आहे? आयताला 4 असतात, त्याला 3 असतात. म्हणजे कितीने कमी? 1 ने कमी. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. सोबतच्या उदाहरणात समान चिन्हासाठी समान अंक असून 2 अंकी 3 संख्येची बेरीज दिलेली आहे आणि त्याची तर अनुक्रमे स्टार आणि त्याची किंमत दिली आहे. पहा या ठिकाणी इथे स्टार आहे, इथे मुला आदित्य चिन्ह. स्टार आहे, मुला आदित्य चिन्ह. स्टार आहे, मुला आदित्य चिन्ह. आणि याची बेरीज दिलेली आहे. या सगळ्याची बेरीज दिलेली आहे 174. पहा 3 सारख्या संख्या आहेत. म्हणजे या संख्या 3 वेळा मांडल्याचा अर्थ एका संख्येची क्रिया संख्या माहित नाही आपल्याला. ही संख्या जर संपूर्ण संख्या x मानली तर ही 3 वेळा 103 बरोबर 174. हे 3 गुणिले तिकडे पाठवते काय होते? भागिले. म्हणजे ही संख्या संपूर्ण संख्या x बरोबर 174 भागिले 3. 3 ने भाग झाला. पहिला 1 घेतला होतो, भाग शून्याचा जाईल आणि एकात 0 गेले 1 राहील. 1 वर 7 घेतले 17. 3 3 5 15. 17 15 गेले किती राहिले? 2 राहिले. आणि या 2 4 घेतले 24. 3 8 24. म्हणजे इथं काय संख्या आहे? 58. म्हणजे इथं स्टारची किंमत काय येणार आहे? स्टार बरोबर 5 येणार आहे. गोला याची किंमत 8. ओके. म्हणजे आपल्याला या पद्धतीने जाता येतं, पर्यायी पद्धतीने वापरता येतं, पण ही पद्धत जास्त योग्य आहे. 3 वेळा मांडण्याची टिप्पट करायची. मी इथं पहिल्यांदा विचारलेली आहे स्टारची, म्हणजे स्टारची घ्यायची, नंतर अधिक वर्तुळात अधिक चिन्ह. स्टारची किंमत 5 आहे, अधिकची चिन्ह 8 आहे. उलट सुलट विचारलेलं असतं, त्या अगोदर विचारलेलं असतं वर्तुळात खोलीचं चिन्ह नंतर स्टारचं. मी उलट सुलट 8 5 असेही विचारलेलं असू शकतं. ते आपण बारकाईने पाहायचं आहे. तर पुढे 5 नोव्हेंबर 2010 या वर्षी शुक्रवारी दिवाळी हा सण असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? 5 नोव्हेंबरला दिवाळी आहे. आता नोव्हेंबर महिना, नोव्हेंबर 2010. आता फेब्रुवारी महिना असेल तर मग त्याला 6 लागतं. हा नोव्हेंबर महिना हा किती दिवसाचा असतो? बोटापा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलैच्या उंचवड्यावर पहिल्यांदा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. हे 30 दिवसाचे. आपल्याला 30 दिवसाचं हे कॅलेंडर तयार करायचं. ओके. 30 दिवस आहे. आता याचं कॅलेंडर तयार करूया आपण. 5 नोव्हेंबरला शुक्रवारी ते नंतर घेऊया आपण. पहिल्यांदा आपण कॅलेंडर तयार करू. सोमवार,
मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपल्याला माहिती 30चा जर महिना असेल तर 1 तारखेचे 2 तारखेचे वार 5 वेळा. 5 3 आपल्याला इथे 5 नोव्हेंबरला शुक्रवार, शुक्रवारी 5 तारीख आहे. इथे 4 इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1. आपल्याला माहिती 30चा महिना असेल तर 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग एक पुढला सोमवार येईल 8 तारखेला, त्या पुढला सोमवार 15 तारखेला, त्या पुढला सोमवार 22 तारखेला, त्या पुढला सोमवार 29 तारखेला. 30चा महिना आहे. पहिला मंगळवार 2 तारखेला, पुढला मंगळवार 9 तारखेला, त्या पुढला 9 7 16, 16 7 23 आणि त्या पुढला 23 7 30. म्हणजे 29 तारखेचा वार आणि 30 तारखेचा वार 5 वेळा येतो. 28चा महिना असला तर कोणताच वार 5 वेळा आला नसता. 29 तारखेला सोमवार आणि मग 30 तारखेला मंगळवार. सोमवार आणि मंगळवार हे 2 वार 5 वेळा आहे. मग पर्यायामध्ये कोणता आहे? सोमवार आहे का नाही? मंगळवार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 250 मीटर हा 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे? पहा, 250 मीटर हा 1 किलोमीटरचा. मीटर आणि किलोमीटर पण घर आपल्या मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. आता 1 किलोमीटर याचे मीटर केले तर किती होतील? 1000 मीटर. आणि 250 मीटर म्हणजे शेवट शून्यला इथे 5 इथे 0. 250 1000चा कितवा हिस्सा आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे इथं पहा कसं होतं मांडणी काय? 1000 बरोबर 250चा कितवा गुणिले x. आणि x ला 250 गुणिले तिकडे पाठवते काय होईल? भागिले. म्हणजे काय होईल? 1000 भागिले 250. ते थोडंसं अवघड आहे पण समजून घ्या. 0शी 0 दाखवून टाकले. गणित काय राहिलं? 100 भागिले 25, 25 एके 25, 25 चौक 100. ओके. तर 250 मीटर हा 1 किलोमीटर. आपल्याला थोडंसं पाहिजे आपला तो गोंधळ झाला आपला. आपण काय उलट केलं? आपण 1000 मीटर 250चा किती हिस्सा? आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे का? 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा 250. आपण काय केलं? 250चा कितवा हिस्सा 1 किलोमीटर काय? तर तसं नाहीये. 1 किलोमीटरचा 250 मीटर बरोबर 1 किलोमीटर. हे सगळे परिमाण एक करून घ्यायचे. 1000 मीटरचा 1 किलोमीटर 1000 मीटरचा कितवा हिस्सा माहित नाही? x वा हिस्सा. म्हणजे 250 बरोबर 1000चा कितवा हिस्सा गुणिले असतो. x ला 1000 गुणिले ते इकडे पाठवा, भागिले होती हे 1000 इकडे पाठवले. म्हणजे काय? 250 भागिले 1000. आता इथं या शून्याला शून्य गेला. 25 एके 25, 25 चौक 100. उत्तर काय आलं? 1/4. म्हणजे 1000चे 4 हिस्से केले तर 250. ते उलट्या भाषेमध्ये 1000 मीटर 2050चा चौपट आहे. 250 हे 1000चा चौथा हिस्सा आहे. उत्तर येणार 1/4. पुढे पहा 2/8 बरोबर किती? याचं वाचन काय करा? याचं वाचन काय करा? 2/8 याचं वाचन होईल 2/8 2/8 2/8 पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न पहा. सोबत दिलेल्या घड्याळातील काट्यांमधील कोणापेक्षा लहान कोण कोणता? इथं घड्याळ दिलेलं नाहीये. पहा इथं दिलेल्या घड्याळामध्ये घड्याळ छापलेलं नाहीये. तर सगळं कोणी काटकोन दिलेला असेल त्याच्यापेक्षा लहान लघु कोण असतो? तर अंदाजे मी दिलं इथं घड्याळ मी काढायला हवं की त्यामध्ये 3 वाजले वगैरे असं दाखवता आलं असतं. म्हणजे तो काटकोन दाखवला असता त्यापेक्षा लहान लघु कोण येणार. जर विशाल कोण दाखवला असतं त्यामुळे पेक्षा लहान काटकोन लघु कोण आलं असतं.
मग इथं दोन पर्याय आले असते, म्हणून तिथं काटकोन दाखवलं त्यापेक्षा लहान धनुकोन त्यापेक्षा मोठा विषाक्त. इथं उत्तर पर्यायावरून मी अंदाजे केला लघुकोन इथं. पुढे एका डब्यात 80 रुपये होते, तर 1 रुपयाची 50 नाणी, तर त्या डब्यामध्ये 2 रुपयाची नाणी किती असते? तुमचा पहा याचा डबा असतो, मनी बँक असते. या मनी बँकमध्ये तुम्ही पैसे टाकत असता आणि यामध्ये पैसे टाकले, डबा खोलला, मोजले 80 रुपये, 1 रुपयाची नाणी वेगळी केली, 50 नाणी म्हटली, बाकीची 2 रुपयाची, मग किती नाणी? एकूण रक्कम आहे 80 रुपये. आता याच्यामध्ये 1 रुपयाची 50 नाणी, 1 गुणिले 50 म्हणजे किती झाले हो? 50 रुपये. यातनं वजा केलं म्हणजे राहिले किती? 30 रुपये. हे कसे आहे? 2 रुपयाच्या नाण्याचे. आपल्याला 30 रुपये पाहिजे, तर 2 रुपयाची किती नाणी घ्यावी असा प्रश्न काढू शकतो. किंवा हे 30 रुपये आहेत, 2 रुपयाची नाणी भागिले 2 करा. 2 ने लागलं बे, एके बे, 3 2 गेले, 1 राहिला, 1 वर्ष घेतला 10, बे 5 10, 2 रुपयाची 15 नाणी, ही 2 रुपये रकमेची. याचा ताळा तुम्ही बघा, 2 रुपयाची 15 नाणी, 15 दुने 30, 1 रुपयाची 50 नाणी, 50 50 30 80 रुपये होतात. 2 रुपयाची किती येणार? 15 नाणी येणार. आता 39वा प्रश्न पहा. 60 मीटर लांबीच्या दोरीची 6 समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची नाणी. 39वा प्रश्न आहे. 60 मीटर लांबीची दोरी आहे आणि त्याचे 6 तुकडे केले, म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी सूत्र आहे. आता हे तिसरीला आहे. प्रत्येक तुकड्याची लांबी, एका तुकड्याची लांबी काढायची असेल तर प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर दोरीची लांबी भागिले तुकड्यांची संख्या. कापले किती वेळा केलंय? आता तुम्हाला 4थीला येतं. भागिले तुकड्यांची संख्या. आता दोरीची लांबी किती आहे? दोरीची लांबी आहे 60 मीटर. तुकडे किती आहेत? 6. 6 भागिले 60 भागिले 6 केलं तर 6 1 6 6 10 60. प्रत्येक तुकड्याची किती लांबी येणार आहे? 10 मीटर. 5 चे तुकडे करा 6. हे 5 वेळा पहिले 1 2 3 वेळा 4 वेळा 4 वेळा 5 वेळा. म्हणजे तुकडे किती झाले? 6. प्रत्येक तुकडा 10 20 30 40 50 60. किती वेळा कापावी लागेल दोन्ही? 5 वेळा कापली की 6 तुकडे. ओके, 6 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी 10 मीटर आहे. आता पर्यायामध्ये 10 मीटर कुठे आहे? 10 सेंटीमीटर आहे. मग याचा आपल्याला काय करावं लागेल? 10 मीटरचे सेंटीमीटर करावे लागतील. मी सेंटी इथं लगेच घरा काय सेंटी डेसी आणि मीटर. आता पुढे घर आपण ठेवायचं. 10 मीटर शेवटचा 0 मीटर मध्ये आला पाहिजे. हे झाले 10 मीटर. त्याचे डेसी केले तर 100 डेसी. काय का पर्याय 100 डेसी. सेंटीमीटर केले तर किती होतात? 1000 सेंटी. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पहा. विजयने 9/11 तास मराठीचा आणि 5/11 तास गणिताचा अभ्यास केला, तर त्याने किती तास जास्त मराठीचा अभ्यास केला? पहा 40वा प्रश्न. मराठीचा आवडीचा विषय आपला मराठीचा 9/11 म्हणजे 11 भाग जर अभ्यास केला, 11 तास केला तर त्याने 9 तास मराठीचा केला. आणि गणिताचा केलेला आहे 5/11. 11 भागिले 5 भाग गणिताचा केला. मग कोणता जास्त केला? मराठीचा. किती जास्त केला? काढायला वजा बाकी करा. म्हणजे 9 - 5 छेद 11 तासात घ्यायचा. 9 5 गेले 4/11 तास मराठीचा जास्त केलेला आहे. उत्तर पर्याय 2 4/11. पुढे
89 ही संख्या 75 पेक्षा किती मोठी? 41वा प्रश्न. 89 ही संख्या 75 पेक्षा मोठी आहे, कितीने मोठी काढायची माहित नाही. 75 मध्ये किती मिळवल्या तर 89 होतात. असं करा, 89 वजा 75 बरोबर 175 अधिक ते इकडे पाठवले वजा वजा बाकी करायचे. 9 5 गेले 4 राहिले, 8 7 गेले 1 राहिले. 89 75 पेक्षा 14 लहान किंवा 75 पेक्षा 89 14 मोठी. दोन्ही पद्धतीनं उत्तर आपल्याला समजून घेता येतं. पुढील प्रश्न पहा. 5 फुलांचा हार याप्रमाणे 16 हार बनवण्यासाठी किती फुले लागतील? 5 फुले 1 2 3 4 असं 5 फुलांचा हार. 5 फुलांचा हार याप्रमाणे 16 हार बनवतात. एका हारामध्ये 5 फुल 16 हार बनवतात. काय करावं लागेल? 5 गुणिले 16 16 गुणिले 5 16 85 करा. या 5 ने 1 करा म्हणजे 5 37 0 त्याच्याने 3 या 5 ने 1 दश करा म्हणजे 5 1 5 आणि 3 उत्तर काय येणार आहे? 80 होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 80. चला पुढे 43वा प्रश्न. वेगळ्या उत्तराचा पर्याय निवडा. वेगळ्या उत्तराचा पर्याय इथं प्रत्येक पर्यायाचं उत्तर काढावं लागेल. 14 भागिले 7 14 ला तुम्ही 7 ने भागा. 7 1 7 7 2 14 हे उत्तर काय येणार आहे? 2. दुसरा आहे 15 भागिले 3 15 भागिले 3 म्हणजे 15 ला 3 ने भागा. 3 1 3 3 5 15 उत्तर काय येणार आहे? 5. तिसरा आहे 18 भागिले 9 18 ला 9 ने भागा. 18 भागिले 9 9 1 9 9 2 18 उत्तर काय येणार आहे? 2. चौथा पर्याय आहे 4 भागिले 2 4 ला 2 ने भागायचं. 4 भागिले 2 2 2 4 1 2 2 4. वेगळं उत्तर कुठं आलं? इथे दुसऱ्या पर्यायामध्ये 3 5 15 इथं 5 येते, बाकी सर्वत्र 2 उत्तर येत आहे. चला पुढील प्रश्न. खालीलपैकी पाऊण भाग रंगवलेली आकृती कोणती? पाऊण भाग लक्षात घ्या. आपण पाऊण कोणी खाल्ली एक आहे. याचे जर 2 भाग केले तर याला म्हणतात अर्धा. याचे जर 4 भाग केले तर एका भागाला म्हणतात पाव. एका भागाला म्हणतात पाव. पाऊण म्हणजे 1 आणि पाव भाग आणि अर्धा भाग याला मिळून केलं की पाऊण. म्हणजे पाऊण म्हणलं की आकृती कशी होईल? याचे 3 भाग घेतले हे पाऊण. ओके, त्याला पाऊण. ओके, आपल्याला काय विचारलं? पाऊण भाग रंगवलेले आहे. तुम्ही 4 भागापैकी 3 भाग रंगवलेले पाहिजे. आता या ठिकाणी काय 2 भागापैकी 1 भाग रंगवला म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये किती आहे? 1/2 याला काय म्हणतात? अर्धा. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा. दुसऱ्या आकृती समजून घ्या. या ठिकाणी 4 भागापैकी 1 भाग याचे 4 भाग केले. मी इथं रंगवलेला किती पहा. इथे पुन्हा भाग केले. जी या पद्धतीचे भाग किती होते? अगोदर भाग करा. इथं भाग इथे इथे किती भाग झाले याच्यामध्ये? 8 भाग. 8 भाग. यातले रंगवलेले भाग बघा बरं किती रंगवलेले. हा एक रंगवलेला आहे. इथले दोन्ही पण रंगवलेले आहेत. इथले दोन्ही रंगवलेले आहेत. रंगवलेले भाग किती होतील? 1 2 3 4 5. इथं 5 अंशाचे 8. 8 भागातले 5 भाग म्हणजे पाऊण होतो. पाऊण करायचं असेल तर हाही रंगवलेला पाहिजे होता. हा रंगवला असता तर मग पाऊण 8 भागापैकी 6ला पाऊण झाला. पण दुसरं चुकीचं आहे. तिसरं भाग किती आहे भाग? 1 2 3 4 5 6 7. 7 भागापैकी 5 भाग. हा दुसरा पर्याय होता. तिसरा 7 भागापैकी 5 भाग. त्याला पाऊण म्हणतात का? नाही. ओके, चौथा भाग
चौथा या पद्धतीने 4 भाग आहेत, त्यातले 3 भाग रंगवले. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? पाऊण कोणी. पाऊण आहे 4 भागापैकी 3 भाग म्हणजे पाऊण. उत्तरे झाले पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, खालीलपैकी 8च्या पाड्यात नसणारी संख्या. 8च्या पाड्यात नसते. पाड्या 8च्या पाड्यामध्ये 8 तारीख 8 8 2 16 8 3 24 8 24 8 45 8 7 8 8 56 8 8 64 8 72 8 65 आहे का 8च्या पाड्यात? नाही. 32 8 8 8 2 16 8 32 8 45 8 2 16. पाड्यात नसणारी संख्या कोणती? 65. पुढे पहा, एका फुलाच्या हारामध्ये 63 फुले आहेत. एक हार आहे त्याच्यामध्ये 63 फुलांचा हार बनवला. 9 हारामध्ये, एका हारामध्ये 63 तर 9 हारांमध्ये 63 गुणले. 9 ने 3 दा गुणलं 9 3 27 7 9 54 2 56. उत्तर काय येणार आहे? 567 फुले. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 125 पैसे म्हणजे किती? पैसे रुपये आणि पैसे म्हणजे काय होतं? 1 रुपया. रुपयाच्या घरात 1 ला पैसे शून्य. किती झाले? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 125 पैसे 1 रुपया आणि 25 पैसे. याला काय म्हणतात? 1 रुपया 25 पैसे याला काय म्हणतात? सव्वा रुपये. काय म्हणतात? सव्वा रुपये. तर उत्तर येणार आहे त्याला सव्वा रुपये. आता मला सांगा, पावणे 2 रुपये म्हणजे किती हो? पावणे 2 रुपये म्हणजे 1 रुपया आणि 75 पैसे. पावणे 1 रुपयाचा पाव भाग 25 पैसे म्हणजे करा 2 रुपयात. 2 रुपयाला 25 पैसे म्हणजे 1 रुपया 75 पैसे. पावणे 3 रुपये म्हणजे 2 रुपये 75 पैसे. पावणे 3 ला पाव भाग कमी, 3 ला 25 पैसे कमी म्हणजे 2 रुपये 75. पावणे 3 झाले. ओके. तर या पद्धतीनं पावणे 2 रुपये, पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. पाऊण रुपये, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे. हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. इथं सव्वा रुपये आहे, 1 रुपया 25 पैसे म्हणजे सव्वा रुपये. आता समभुज त्रिकोणाच्या किती बाजू एकरूपात समान? समभुज त्रिकोण मानतात कशाला? ज्याच्या 3ही बाजू सारख्या आहेत त्याला समभुज. याच्या किती बाजू सारखे? 3 बाजू सारखे. समद्विभुज त्रिकोण असेल तर या समद्विभुज त्रिकोणाच्या 2च बाजू सारख्या असतात. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू एकरूप असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पण ही बाजू एकरूप आहे, समभुज त्रिकोण. चला पुढे विषमभुज त्रिकोणाच्या 3ही बाजू वेगळ्या वेगळ्या असतात. 49 9 18 27 प्रश्नचिन्ह 45. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय होता? इथं 2 छापल्या गेलेल्या आहे. इथं प्रश्नचिन्ह छापायला येते. तर प्रश्नचिन्हाच्या जागी 9 9 18 9 27 9 36 9 55 9चा पाढा आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे? 36 येणार आहे. पुढे पहा, टिंबटिंब ही ही संख्या एक वर्ग संख्या आहे. तर स्टारच्या जागी कोणता नाही म्हणजे शेवटला 1 येणार. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. तर या ठिकाणी पहा, एकच जरी 1 आहे. इकडं कोणती संख्या माहिती नाही. एकच जरी 1 कुठं आहे? इथे 1 आहे. इथं 0 1 असेल. इथं नाही म्हणजे नुसती 1 म्हणलं असतं का? 1 ही संख्या कशाचा वर्ग आहे म्हणलं असतं. इथे 1 येते 21. इथं काय लागले 8. 8 घेतलंय काय होतं? 81 ही एक संख्या वर्ग संख्या. 81 ही संख्या एक वर्ग संख्या आहे. तर स्टारच्या टिंबटिंबाच्या जागी कोणता आहे? 8. 8 घेतला तर 81 वर्ग संख्या होते. 51
9 दिवसाची मजुरी 270 रुपये आहे, तर 30 दिवसाची मजुरी किती? आता 9 दिवसाची 270, 270 भागिले 9 करताय. इथं दिवस त्या एकमान पद्धतीमध्ये दिवस आणि मजुरी, दिवस आणि मजुरी. दिवस 9, मजुरी 270, दिवस 30, मजुरी किती, अशी एक मांडणी करतात. हुशार इथं पहा, एकटा दिलेला इथं तिरकस गुणाकार सारखा असतो. एकटा एक्स म्हणतो, याचा तिरका गुणाकार 30 गुणिले 270. हे याला एक्सला 9 गुणिले ते इकडे पाठवलं भागे, हे गणित असं मी तर संक्षिप्त करून द्यायचं. 9 एके 9, 9 त्रिक 27 वरच्या शून्याशी 0, 30 गुणिले 30 सोपा गुणाकार आहे. 30 गुणिले 30 हा गुणाकार करताना 30चा पाढा येत नाही. हा शून्य हा शून्य काट करून 2 शून्य मांडून टाका. गणित काय राहिलं? 3 गुणिले 3 त्रिक 9. उत्तर काय येणार आहे? 900. 30चा वर्ग 900 होतो. पुढील प्रश्न पहा, 95 गुणिले 0. तर 52 प्रश्न, 95 गुणिले 0, 0 गुणिले 95. कोणत्याही संख्येने शून्याला गुणाकार 0. 0 पाची 0, 0 नव्हे 0. उत्तर काय येणार आहे? 0. पुढील प्रश्न पहा, प्रत्येकी 10 मिलीप्रमाणे 10 मुलांना तापाचे औषध दिले तर बाटलीतील किती औषध संपले? पहा, एका मुलाला 10 मिली सेंटी डेसी मिलीलीटर. मुद्दा आपल्याला वाटलेलं की आपल्याला सगळ्या उत्तरात चांगला. एका मुलाला 10 मिली दिले, 10 मिली असं दिलं. असं किती मुलांना दिले? 10 मुलांना. म्हणजे याला मिली 10 करावे. एकाला 10 मिली म्हणजे 10 मुलांना 10 मिली. हा गुणाकार करायचा आहे. हा शून्य हा शून्य काट मारून टाका, 2 शून्य. एका घरात एकच अंक मांडायला. वेळेत काय राहिलं? 1 गुणिले 1, 1 1 1. मग किती संपलं तू औषध? जर मिलीमध्ये सांगायचं म्हटलं तर इकडे 100 मिली, 100 मिली औषध संपलं. हे जर सेंटीमिलीमध्ये सांगायचं असेल तर इथपर्यंत 10 सेंटी. डेसीमध्ये सांगायचं असेल तर इथपर्यंत 1 डेसी. लिटरमध्ये सांगायचं असेल तर इथं लिटरमध्ये 0 नंतर दशांश. ज्याच्यात सांगायचं त्यानंतर दशांश द्यायचं. 0.1 लिटर. पर्यायामध्ये कोणता आहे? पर्याय आहे 100 मिली. उत्तर आहे. ओके. 99°81 या पूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप द्या. 99°81. आता इथं आपल्याला पाढे पाठ असले पाहिजे. त्या दोन्ही संख्येला कशाने भागायचं? इथं म्हणलं सर मला येते 3ने भाग आहे. 3ने भाग घालूया. दोन्हीला द्यायचा, दोन्हीला 3ने भागायचे. याला 3ने भागलं तर 3 दुने 6, बाकी राहिली 2. 2 वर 1 घेतला 1, 3 7 21. इथे 3ने दिलं, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. पुन्हा 3ने भागा बघा, पुन्हा 3 देते. याचं समजतं या अतिसंक्षिप्त नाही. याला पुढं भागच गेला नाही पाहिजे, तेव्हा म्हणता अतिसंक्षिप्त. 33 आणि 27 याला भाग जातो. कशाने जाईल भाग? पुन्हा 3 देणार भाग. 3 एके 3, 3 9 27, 3 एके 3, 3 एके 3. उत्तर काय? 11°9. याला कशाने भाग जातो? आता याला 3 जातो, याला जातो का? नाही. याला म्हणजे अतिसंक्षिप्त काय? 11°9. पर्याय क्रमांक 4. 11°9. याला अतिसंक्षिप्त रूप म्हणायचं, याला संक्षिप्त रूप म्हणायचं. म्हणजे अतिसंक्षिप्त म्हणजे पुन्हा भाग जात नाही. पुढील प्रश्न पहा, शेजारील आकृतीला काय म्हणतात? दोन्ही बाजूला एक वाढत जाणारी आहे, याला म्हणतात रेषा. लाईन, याला रेषा म्हणतात. किरण असतो तो फक्त एका बाजूलाच वाढत जातो. रेषाखंड असतो तो कुणीकडेच वाढत नाहीये, दिलेला असतो तेवढा. बाण असतो म्हणजे तो किरण
पुढील आकृतीत एकूण किती चौरस आहे? 5 चौरस विचारलेले आहेत. आकृती काढा व्यवस्थित. चौरस कशाला म्हणतात? चौरस म्हणतात ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या चारही कोण काढले त्याला बंधाकृतीला चौरस म्हणतात. आता या ठिकाणी चौरस मोजायचे. आता इथं आपली क्लुप्ती पहा. अगोदर मी क्लुप्ती सांगतो, पुन्हा ते मोजून घेतात. फक्त क्लुप्तीमध्ये काय करायचं? पहिल्यांदा 1 2 3 असे नंबर द्यायचे आणि उभे नंबर 1 2 3 आणि याच्यामध्ये काय करायचं? उभ्या लाईन मधला शेवटचा आणि आडव्या लाईन मधला शेवटचा यांचा गुणाकार. 3 गुणिले 3 9 होता. पण आपण आडव्या लाईन मधला शेवटचा 2 उभ्या लाईन मधला शेवटचा 2 याचा गुणाकार करतो. 2 गुणिले 2 4 आणि उभ्या लाईन मधला शेवटचा 1 आणि एक आडव्या लाईन मधला शेवटचा 1 याचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 असे 9 10 14 चौरस होतात. चौरस. आता आपल्या क्लुप्तीनं कसं सोडवायचं? आपल्या क्लुप्तीने सोडवण्याची पद्धत पहा. आपल्या क्लुप्तीने सोडवण्याची पद्धत दोन्ही शेजारी शेजारी काढून तुमची लक्षात येईल. त्याचे 3 भाग करा सारखे चौरस होते. प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता सिंगल डिजिट चौरस कोणते? 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. किती झाले? 9 सिंगल डिजिट. आता दोघांचा होतो का? या दोघांचा चौरस होईल का? आहे. तिघांचा बघितला तर काय आहे? चौघांचा पाहिजे. चौघांचा हा विधान. 4 डिजिट. 4 डिजिटचे कोणकोणते होतात? 1 2 4 5. 1 2 4 5. तर 2 3 5 6. 2 3 5 6. तर 4 5 7 8. 4 5 7 8. नंतर 5 6 8 9. 5 6 8 9 किती झाले? 4. ओके. आता हे आपण चौघांच्या 5 जणांचा बनतो का? नाही. 6 जणांचा नाही, 7 जणांचा नाही, 8 जणांचा नाही, 9 जणांचा. 9 डिजिटचा. हे 9 जणांचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 जणांचा एक मध्ये असे किती झाले? 14. ओके. ही एक पद्धत आहे, ही एक पद्धत आहे. दोन्ही पद्धती लक्षात आल्या पाहिजे, लक्षात ठेवल्या पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. आता यात जर चौकोन म्हणले असते तर त्याला वेगळीच क्लुप्ती आहे. आता पाहू आपण एक मिनिट यातले चौकोन काढा. यातले जर चौकोन काढायचे असते तर काय? चौकोन काढायचे असते तर याचे जे आडव्या उभे नंबर आहेत ना त्याचा बेरीज म्हणजे 1 2 3 याची बेरीज होते 3 3 6. 3 2 5 1 6. उभे 1 2 3 याची बेरीज होते 6. 6 गुणिले 6 हे चौकोन आहे ना. चौकोन कशाला म्हणतात? फक्त 4 कोण असणारी बंदिस्त. 6 गुणिले 6 36 चौकोन. याच्यामध्ये किती चौकोन होतात? 36. हे पण लक्षात आपल्याला. ओके. तर इथं 36 चौकोन होतात. चौरस 14. पुढील प्रश्न पहा. 317 गुणिले 23. आपल्या 23चा पाढा 1 नाही असं मी गृहीत धरतो. येत असेल तर त्याने द्यावा, करावा डायरेक्ट. आता इथं 3 ने 7 ला गुणला. 3 7 21 1 त्याच्यामध्ये 2 3 1 3 आणि 2 5. 3 गुणिले 3 3 9. पहिले हातचे काट मारा. दशकाने गुणायचे. आता म्हणून तेवढे दशक येणार इथे 0 द्या. या 2 ने 7 ला गुणा 2 7 1404. 1 या 2 ने 1 ला गुणा 2 1 2 आणि हातचा 1 3. या 2 ने 3 ला गुणा 2 1 6 आणि याची बेरीज 0 ने 1 5 4
9 9 3 1200 2 चले 6 आणि 7 किती उत्तर 7291. 7291 पर्याय क्रमांक. पुढे अर्धा तास बरोबर किती सेकंद. हा अर्धा तास आहे, व्यवस्थित समजून घ्या. अर्धा तास बरोबर सेकंद. आता मला सांगा 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतं, मग अर्धा तास म्हणजे गणित सोडून काय 30 मिनिट बरोबर सेकंद. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात. मग आपल्याला 30 मिनिटाचे करायचे. याची मांडणी काय होईल एकमान पद्धतीमध्ये. याची 30 मिनिटे बरोबर किती सेकंद माहित नाही. याची एकमान पद्धतीमध्ये मांडणी काय होईल. ही जर मांडणी बरोबरच्या तिथं आपण हे घेतलं 1 मिनिट बरोबर 60 सेकंद 30 मिनिटे बरोबर किती. हुशार मुलगा बघतो ही एकाची इथं किती पट झालेली 30 पट. या 60 ची पण काय करायची 30 पट म्हणजे गुणिले 30 करायची. मांडणी काय होते तिरकस इथं दोन्ही पण आहे 30 गुणिले 60. इकडे इथं माहित नाही जिथे एक्स म्हणतो आपण हे गुणिले 1 आहे तिकडे भागिले म्हणजे एक्स बरोबर 30 गुणिले 60 भागिले 1. हा गुणाकार करायचा सोपा असतो. इथं गुणाकार करायचा हा छेद 1 आहे तसाच. हा शून्य हा शून्य मांडून किती झाले 0 2 0 मांडून टाका. काय राहिले 6 आणि 3 6 1800 छेद 1 म्हणजे काय उत्तर 1800 सेकंद. चला पुढील प्रश्न पहा. उत्तर 1800 सेकंद. पुढील प्रश्न 5389 वजा 4009. 5389 वजा 4009 59 5389 वजा आडवं केलं तर आनंद आहे 4009. 9 गेले 0 8 0 गेले 8 3 0 गेले 3 5 4 गेले 1 1380 पर्याय क्रमांक 4. पुढे पाऊल याचे अपूर्णांकात लेखन कसे. पाऊल पुढे लगेच आपल्याला एक पोळी काढायची. याचे होते याचे 2 भाग केले अर्धे होतात. याचे 4 भाग केले तर पावचे होतात. पाऊल म्हणजे 3 भाग. इथे एक भाग हा एक भाग हा एक भाग हा एक भाग म्हणजे पाऊल झाले. याचं लेखन काय किती भाग केले एकूण 4. त्यातले घेतले किती 3. पाऊलचं लेखन काय झालं 3/4 पर्याय क्रमांक 1. 37 ही संख्या कोणत्या संख्येची अर्धी आहे माहित नाही आपल्याला. 37 बरोबर कोणत्या संख्येची x ची अर्धी म्हणजे काय होतं आपण 1/2. अर्धी म्हणजे निम्मी 2 भागापैकी 1 भाग. एक बघतो असं 37 म्हणजे 1 भाग तर 2 भाग बरोबर किती असेल करताय. आता या x ला हे 2 भागिले हे पाठवले इकडे तर काय होते म्हणजे 37 गुणिले आणि हे x ला 1 गुणिले ते इकडे पाठवले तर भागिले बरोबर x. 37 ची दुप्पट करायची गुणाकार करा 2 ने 7 ला गुणला 2 7 1404 अठ्ठ्याण्णव. या 2 ने 7 ला गुणला या 2 ने 3 ला गुणला 2 त्रिक 6 हातचा 1 6 काय संख्या 14. पुढे पहा एका त्रिकोणाची परिमिती 23 सेंटीमीटर असून एका त्रिकोणाची परिमिती 23 सेंटीमीटर असून बाजू अनुक्रमे 6 व 9 सेंटीमीटर आहे. उर्वरित बाजूची लांबी त्रिकोण काढायचा लगेच. या त्रिकोण काढला आपण याची किती दिली परिमिती 23 म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. एका बाजूची किती दिली 6 सेंटीमीटर
दुसऱ्या बाजूचे किती दिलेले 9 सेंटीमीटर आणि या सगळ्या बाजूचे किती दिलेले या बाजूची काढायची जे काय होणार आहे 6 अधिक 9 अधिक ही माहित नाही x याची बेरीज 23 याची बेरीज किती होते 6 9 15 15 अधिक x बरोबर 23 15 इकडे अधिक येते तिकडे पाठवले तर वजा होते x बरोबर 23 वजा 15 23 मधून 15 घाला 23 मधून 15 देऊन टाका नसेल मला आजचा करा 3 5 जातात का नाही मनाचा आजचा घ्या कुठल्या करा द्या 13 5 गेले 8 राहिले पुढे 2 2 गेले 0 किती येणार तिसरी बाजू 8 सेंटीमीटर ओके पुढे पाठ एका गाव आहे या गावात 230 गुलमोहराची 375 झाडे कडुलिंबाची व 160 झाडे झाडाची सागाची आहेत एकूण झाडे वेगळी झाड त्याची बेरीज करायची गुलमोहर $230 कडुलिंब 375 साग सागाच्या 160 सगळी मिळून झाडामध्ये याची काय करावं लागेल बेरीज 0 5 5 येतात 7 आणि 3 10 7 1606 येतात 3 5 6 7 765 झाडं आपल्याला एकूण होणार आहे आणि मी बेरीज केली चालेल घड्याळात किती वाजलेले आहेत का घड्याळात वाजलेले किती आहेत तास काटा 8च्या पुढे आहे मिनिट काटा 3 वर आहे मिनिट काटा इथं असतात 8 वाजले असते इथे गेला 8 वाजून 5 मिनिटं इथे गेला 8 वाजून 10 मिनिटं इथे गेला 8 वाजून 15 मिनिटं मग 8 वाजून 15 मिनिटं याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 8 वाजून 15 मिनिटे हे तास आहे ते मिनिट आहे याला व्यवहारामध्ये काय म्हणतात सव्वा व्यवहारामध्ये काय म्हणतात सव्वा 8 वाजून 15 मिनिटं व्यवहारात सव्वा ओके इथं 8 वाजून 10 मिनिटं दिलेले फक्त चुकलेलं आहे दुरुस्ती करावी लागेल आपल्याला चला पुढील प्रश्न पहा वर्गातील प्रत्येक बाकावर 2 विद्यार्थी याप्रमाणे 26 बाकावरती विद्यार्थी बसले वर्गातील 6 बाक रिकामे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी बसू शकतात पण आपल्या शाळेमध्ये बाक असतात या बाकावर 2 विद्यार्थी बसतात इथे एक बसतो इथे एक बसतो अशी 26 बाक आहेत 26 बाकावरती विद्यार्थी बसले 26 बाकावरती एका बाकावर 2 26 बाकावरती 26 2 52 जेव्हा आता विद्यार्थी किती आहे 52 मग एवढे बाक आहेत रिकामे बाक किती आहे रिकामे बाक किती आहे वर्गामध्ये 6 म्हणजे याच्यावरती जर विद्यार्थी बसवले तर एकूण किती बाक होणार आहे 32 म्हणजे 6 बाक 26 याच्यावर बसले 6 बाक मोकळेच याच्यावर 6 बाकावरती एकूण बाक किती झाले 26 6 32 एका बाकावर 2 तर मग 32 बाकावर किती बसते 32 गुणिले 2 3 4 3 6 वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी किती बसू शकतील 64 बसू शकते मग आपल्याला विचारलेलं आहे काय वर्गात एकूण किती विद्यार्थी बसू शकतात सगळ्या बाकावर 2 2 बसले तर 64 विद्यार्थी त्यापेक्षा जादा विद्यार्थी बसू शकत नाही पुढे 3.5 किलोग्रॅम वजनाच्या साखरेच्या प्रत्येकी 5 किलोग्रॅम वजनाचे एकूण किती पिशव्या लागतात तर मग किलोग्रॅम ग्रॅम मधला आहे ग्रॅम एका हेक्टर किलो आता इथे 3.5 किलोग्रॅम समजून घ्या 3.5 जे 5 गुणिले 3
पाव गुणे 3, 3 ला पाव भाग कमी, 3 ला पाव भाग. आता बघा 3 किलो मध्ये पहा, 1 किलो म्हणजे किती होतात? 1000 ग्रॅम. 3 किलोग्रॅम म्हणजे 3000. मग आता 1000 चे 3 भाग केले तर किती होतील? 1000 चे 2 भाग केले तर 500 500चा होईल. 4 भाग केले तर 250 चे होते. म्हणजे 4 भाग केले तर 250 चे होते. मग मला सांगा पावणे 3 म्हणल्यावरती किती होईल? 3 ला पाव भाग कमी, पाव म्हणजे 250. 3 किलोग्रामचे किती होतील? 3000. पावणे 3 म्हणल्यानंतर 3000 ला 250 कमी 2750 ग्रॅम. 2750 ग्रॅम साखर आहे. आणि त्याचे पाव किलोचे, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम, पाव किलोग्राम म्हणजे 250. मग पाव किलोग्राम म्हणजे 250 ग्रॅमच्या पुड्या करण्याच्या. आता मी ते तुम्हाला सांगणार, तुला सांगतो की गडबड करू. सांगतो. 1 शून्याला 0 गेले, 0ला 0 गेले, 25 ते भाग घालवायचा. 25 एके 25, 27 मधून 25 गेले, 2 राहिले, 2 5 घेतले, 25, 25 एके 25. किती पुढ्या होती? 11 पिशव्या. 11 पिशव्या. ओके. आता तुम्ही मला सांगा, पावणे 3 किलोच्या 11 पिशव्या. आता तुम्हाला काय इथं 1 किलोग्राम, त्यात पाऊण किलोग्रामच्या किती झाल्या? किती झाल्या? 4 झाल्या एका किलोग्राम. दुसरा 1 किलो घेतला, याच्यामध्ये किती भरते? 4 भरते. आणि तिसरा पाऊणच आहे, पूर्ण नाही, पाऊण आहे, म्हणजे एवढाच भाग. म्हणजे याच्यामध्ये 2 आणि इथं 1, म्हणजे किती झाल्या? 3. किती झाल्या? 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. 11 पिशव्या. म्हणजे हुशार मुलगा असं देखील समजून घेतो. तुम्हाला सगळ्या पद्धती सांगणं काढणार, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा. म्हणजे हे सगळं वहीमध्ये दिसलं पाहिजे, हे तोंडी नाही झालं. ओके. म्हणजे किती वाजता घड्याळाची काठी एका रेषेत असते? पहा, घड्याळ आहे, घड्याळ किती वाजले पहा, आपण बघूया. हे घड्याळ, दुसरं घड्याळ, तिसरं घड्याळ, चौथं घड्याळ. 4 घड्याळ काढलेत आपण. त्या 4 घड्याळामध्ये वाजूया आपण 9 वाजलेले. घड्याळात 9 वाजले. इथे 12 3 6 9. तास काटा असेल 9 वर, मिनिट काटा असेल 12. एका रेषेत आहे का? कोणता करायचा? काट. 3 वाजले. इथे 3 6 9 12. 3 वाजले. इतर तास काटा असेल, इतर मिनिट काटा, कोणता कोण असेल? काट. 5 वाजले. 12 3 4 5 5 असेल हा 12 आहे का? एका रेषेत इथं नाही, इथे नाही, इथे नाही. आता 6 वाजता. 6 वाजता तास काटा 6 वर असेल, मिनिट काटा 12 वर असेल. एका रेषेत असणार आहे, उत्तर येणार आहे 6 वाजता. ओके. आता हे घड्याळाचं लक्षात घ्या बरं. काही प्रत्येक गोष्ट सांगायला हवी असं नाही, घड्याळ आपल्याला लक्षात घ्या. पुढे पहा, प अधिक फ बरोबर 27. तर प आणि फच्या किमती प अधिक फ याची बेरीज 27. अशा 2 संख्या त्या दोघांची बेरीज 27. म्हणजे इथं पहा, इथं बेरीज 27 येते का? 16 आणि 13 बेरीज किती येते? 29. चालेल का? 12 आणि 15ची बेरीज 5 आणि 2 7 1 आणि 1 2 येते. 9 आणि 17ची 17 9 26 येते.
15 14 5 9 1 1 2 कुठे येते बेरीज 27? पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे बेरीज 27 येते. मग ची किंमत 12, ची किंमत 15. वेगळ्या वेगळ्या येऊ बेरीज मात्र किती आली पाहिजे? 27. आता तुम्हाला सर मला 10 आणि 17 घ्यायचे बेरीज देणार पर्याय तर आहे का? एखादा म्हणला मला सर 11 आणि 16 घ्यायचे येऊ शकेल. एखादा म्हणला मला 12 आणि 15 घ्यायचे येऊ शकेल. बेरीज पर्यायामध्ये बेरीज किती आली पाहिजे त्याची? 27. 12 आणि 15 ची येते पर्याय क्रमांक 2. पुढे पहा दररोज 52 लिटर याप्रमाणे आठवड्यात एकूण किती दूध घेते? आता लिटर आहे मिली पासून लिटर पर्यंत मिली सेंटी देसी लिटर पाऊण लिटर. 1 लिटर म्हणजे किती हो? 1 लिटरचे देसी केले तर 10 डेसिलिटर, लिटरचे सेंटीलिटर केले तर 100, मिली केले तर 1000 मिली. 1 लिटरचे मिली किती होतात? 1000. मग अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, पाव लिटर म्हणजे 250 मिली. आपल्याला काय म्हणते? पाऊण लिटर. पाऊण लिटर मग किती मिली होतील मला सांगा बरं? पाऊण लिटर म्हणजे अर्धा लिटर आणि पाऊण लिटर किती झाले? 750 मिली. ओके, ही गरज मुद्दा वाढव इथं गणित आपण चालू म्हणजे रोज 750 मिली घेतली आठवडाभर. आठवड्याचे दिवस किती? 7. याला गुणिले 7 करा. 7 0 0 7 5 35 5 × 3 7 7 49 3 52. 1 लिटर मध्ये झाले ते मिली मध्ये सांगितलं तर 5250 मिली आहे का? नाही. लिटर मध्ये सांगितलं तर लिटरच्या कशाचे 5 लिटर 250 मिली. 5 लिटर 250 मिली याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 5 पूर्णांनी याला म्हणतात पाव. 5 आणि पाव याला 5 म्हणतात आणि याला पाव. बरोबर. 5 पूर्ण भाकरी घेतल्या, पाव भाकरी घेतली किती झाल्या? 5.25. याला काय म्हणतात? 5.25 लिटर. पुढे पाव तास म्हणजे किती मिनिटे? 1 तास. 1 तास 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिट. याचे 2 भाग केले किती होतील? 60 चे 30 होते म्हणजे हे 30 होते हे 30 होते. अर्धा तास झाला. आता याचे 4 भाग केले तर 60 मिनिटाचे किती होते? 15 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं 15. मग पाऊण तास म्हणजे हे पाव पुन्हा हे पाव म्हणजे अर्धा हे पाव म्हणजे पाव किती झाली? 45 मिनिटे. पाऊण तास बरोबर 45 मिनिटे. पर्याय क्रमांक 3. पाव तास सॉरी हे पाऊण तास झाले. हे किती झाले? पाऊण. आपल्याला पाव म्हणलेलं आहे. पाव म्हटलं की 1 झाला 15 मिनिटे. उत्तर काय येणार आहे? 15 मिनिटे. पर्याय क्रमांक 4. पाव 7.5 रुपये. 7.5. 1 रुपया बरोबर 100 पैसे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. आपल्याला 7.5 रुपये मिळाले. 1 2 3 4 5 6 7 आणि अर्धा. 1 रुपया म्हणजे झाले 100 200 300 400 500 600 700 आणि हे 50. किती झाले? 750 पैसे. किती झाले? 750 पैसे. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे? त्या सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? आकृती काढा.
त्याच्यामध्ये प्रत्येक आकाराला नंबर द्या. हा 1 आहे, 2 आहे. 1 नंबरचा सिंगल डिजिट त्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये. सिंगल डिजिटचे किती आहेत? 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, किती झाले? आणि दोघांचा मिळून 2 डिजिटचे. या 2 डिजिटचा 1 आणि 2 12 नंबरचा हा त्रिकोण होतो. एकूण किती होतात त्रिकोण? 3 त्रिकोण होतात. 3 त्रिकोण. पुढे पहा, 430 गुणिले 12 गुणिले 0. इथं प्रश्न 73 दिलेला आहे आणि इथं हा वेगळा टाकले. ओके, पुण्याचा बघा. ते बघूया, हे पर्याय घालून टाकूया आपण. बात 73 प्रश्न आहे. 430 गुणिले 12 गुणिले 0. अगदी गुणाकार करा. 12चा पाढा येतो ना. 12 0 0. आजचा काय येत नाही. 12 त्रिक 36 6 3 12 चौक 48 3 51 गुणिले 0. कोणत्या संख्येने 0ला गुणलं? 0 म्हणजे हा गुणाकार करत बसावं लागलं नसतं. अगोदर हे केलं असतं तर 12 गुणिले 0 0 म्हणजे 430 गुणिले 0 0. सोपं कोणतं आहे आपण समजून घेतो. उत्तर काय येणार आहे? 0. पुढे पहा, 74 75 साठी आहे. सर्वात कमी फुगे कोणाकडे आहे? आता इथं नाव पहा. पल्लवीकडे 4 फुगे आहेत. पल्लवीकडे 4 फुगे आहेत. राधाकडे 3 आणि 3 6 फुगे आहेत. सांचीकडे 3 आहेत. माधवीकडे 2. सर्वात कमी फुलं कोणाकडे आहेत? माधवीकडे. उत्तर येणार माधवी. राधाकडे 700 पेक्षा किती फुले जास्त आहे? आता तो इथे टाकला थोडस होतं तयार करताना. राधाकडे 700 पेक्षा किती फुलं? पहा इथं कोण कोण आहे? पल्लवी, ही पल्लवी, राधा, साची आणि माधवी. काय म्हणलेलं आहे? सर्वात प्रश्न इथे राधाकडे 700 पेक्षा किती फुले असते? राधाकडे किती आहे? तो 6. साचीकडे किती आहे? 3. कोणाकडे जात आहे? राधाकडे. किती जात आहे? 6 3 गेले 3. राधाकडे 3, साचीपेक्षा 3 फुले जादा, 3 फुगे जादा आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण प्रश्नपत्रिका पुढील घेऊन बघूया. आपण रोज प्रत्येक भागामध्ये एक प्रश्नपत्रिका आपण पाहतोय, समजून घेतो आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.